तयार आहे मस्त गाडीवर मिळते तशी चटपटीत क्रिस्पी कच्ची दाबेली। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर पहिल्यांदा कच्ची दाबेलीचा मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी जिरा, ओवा, मिरी, दालचिनी, बडीशेप हे मसाल्याचे पदार्थ भाजून घेऊया। त्याची बारीक पूड करायची। त्यानंतर पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवूया आणि एका साईडला उकडलेले बटाटे कुस्करून घेऊया। आपलं तेल तोपर्यंत गरम होईल। त्यामध्ये जिरे, मोहरी तडतडली की आपण बनवलेला होममेड मसाला टाका व लाल तिखट टाकून मस्त परतून घ्यायचं। त्यानंतर कुस्करलेला बटाटा टाकून चांगला मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकूया व स्मॅशरने बारीक करून घेऊया। तुम्ही बघू शकता आपलं सारण कसं झालं आहे। त्यानंतर थोडेसे शेंगदाणे व डाळिंबाचे दाणे टाकून मिक्स करून घ्यायचे। त्याने ते जिभेखाली आल्यावर छान लागतात। तयार आहे आपली कच्ची दाबेलीचं सारण। तुम्ही पाहू मग ह्या सारणाला सेट करूया। त्यानंतर सजवण्यासाठी आपण शेंगदाणे व डाळिंबाचे दाणे टाकूया। बघा किती छान दिसते आपलं सारण। तर चला मग एका साईडला पाव कट करून घेऊया आणि इमलीची चटणी व तिखट चटणी लावून घेऊया आणि आपण बनवलेलं सारण टाकूया व ते पसरून घेऊया आणि थोडेसे शेंगदाणे टाकूया व तो पाव बंद करूया। त्यानंतर एका साईडला एका पॅनमध्ये तूप टाकूया व आपण बनवलेला पाव पॅनवर दोन्ही साईडला भाजून घेऊया। कडक होईपर्यंत भाजून घेऊया। तयार आहे गाडीवर मिळते तशी क्रिस्पी क्रंची टेस्टी। पाहू शकता किती सुंदर दिसते आणि चवीलाही खूप छान झाले आहे। नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।